तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा ससूनचा जो अहवाल आहे त्या अहवालातले काही निष्कर्ष आता समोर आलेले आहेत। खरं तर या सगळ्याच प्रकरणावरती याआधी 3 अहवाल आलेले आहेत, मात्र त्यानंतरही ससूनची जी चौकशी समिती होती तो त्यांच्या मार्फत जो काही अहवाल येणार होता हा अहवाल अतिशय महत्त्वाचा समजला जात होता, कारण या अहवालामध्ये या सगळ्याच प्रकरणाची सगळ्या बाजूंनी चौकशी केली जाणार होती। या सगळ्यामध्ये असं पाहायला मिळतं की केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच नाही तर या सगळ्यामध्ये जे सूर्या रुग्णालय आहे आणि त्याचबरोबर मणिपाल रुग्णालय आहे त्यांची सुद्धा या सगळ्यात चौकशी झाली आहे। इंदिरा IVF मध्ये नेमके कुठल्या प्रकारचे उपचार झाले त्या सगळ्याचं सुद्धा या सगळ्यामध्ये जे आहे ते अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो अहवाल आहे तो अहवाल आता सरकारला पाठवण्यात आलाय। अर्थात हा अहवाल पूर्णपणे गुप्त आहे, गोपनीय आहे, त्यामुळे या अहवालातली माहिती जी आहे ती अधिकृतरित्या अजूनही समोर आलेली नाहीये। मात्र या अहवालात जे काही निष्कर्ष काढण्यात आलेत त्यातले काही निष्कर्ष आपल्या हाती आलेले आहेत, त्यानुसार या अहवालातले निष्कर्ष नेमके काय आहेत हे खरं तर आपण जाणून घेणार आहोत। यातला सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात पहिला निष्कर्ष असा आहे की इंदिरा IVF मध्ये तनिषा भिसे यांना 4 ते 5 दिवसांसाठी दाखल करून घेण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू होते। म्हणजे या सगळ्याच प्रकरणामध्ये जेव्हा IVF ची ट्रीटमेंट घेण्याची वेळ आलेली होती त्यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ती ट्रीटमेंट व्हावी असं डॉक्टर घैसास यांना वाटत होतं। त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याकडे ही ट्रीटमेंट व्हावी असं वाटत असतानाही या सगळ्यामध्ये भिसे कुटुंबीय जे आहेत त्यांनी अतिशय चांगल्या दर्जाचं जे इंदिरा IVF समजलं जातं रँकिंग वाईज ज्या हॉस्पिटलचं खरं तर पहिलं नाव येतं IVF च्या माध्यमातून, तर त्याच इंदिरा IVF मध्ये तनिषा भिसे यांच्यावरती सगळ्याच ट्रीटमेंट ज्या आहेत त्या चालू होत्या आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट करण्याच्या काही दिवस आधी खरं तर त्या इंदिरा IVF मध्ये सुद्धा त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी जे काही त्यांच्यावरती उपचार झाले त्या उपचारांनंतर सुद्धा त्यांची प्रकृती कुठेतरी जास्त अस्तव्यस्त होती आणि त्यामुळे जास्त प्रकृती खराब असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती आणि सुधारणा होत नसतानाही इंदिरा IVF मध्ये तशा पद्धतीचे उपचार देण्यासाठीची जास्त टेक्नॉलॉजी किंवा तितके टेक्निशियन्स नसल्या कारणाने सुद्धा त्यांची प्रकृती खरं तर ठीक होत नव्हती आणि असं असून सुद्धा जवळपास 4 ते 5 दिवस त्यांना त्याच ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं होतं। ही खरं तर एक खूप मोठी चूक होती असं या निष्कर्षात म्हणण्यात आलंय। त्याचबरोबर दुसरी गोष्ट की या रुग्णालयाने खरं तर तनिषा भिसे यांना एखाद्या मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयामध्ये जाण्यासाठी त्यांना रेफर करणं गरजेचं होतं, कारण जर आपल्या रुग्णालयामध्ये तशा पद्धतीचे उपचार एखाद्या रुग्णावरती मिळत नसतील किंवा एखाद्या रुग्णाला जास्त ऍडव्हान्स काही उपचार हवे असतील, जास्त स्पेशलिस्ट डॉक्टर जर हवे असतील तर मग अनेकदा असं होतं की एखाद्या रुग्णालयाकडून दुसरं रुग्णालय रेफर केलं जातं, त्या ठिकाणी पाठवलं जातं। मात्र इंदिरा IVF मध्ये तसं काहीही झालं नाही, त्यामुळे अनेक दिवस तनिषा भिसे 4 ते 5 दिवस त्याच ठिकाणी होत्या आणि तिथेच त्यांचे उपचार सुरू होते, त्यामुळे त्यांची प्रकृती जास्त जी आहे ती बिघडत गेलेली होती असं सांगण्यात आलंय। दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी सुद्धा सल्ला देण्यात आला नाही किंवा रेफर सुद्धा करण्यात आलं नाही। त्याचबरोबर तनिषा भिसे यांची जी प्रकृती होती ती सुरुवातीपासूनच नाजूक होती आणि जास्त प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कुठेतरी त्यांना मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयात हलवणं गरजेचं होतं, जे झालं नाही। मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयामध्ये न नेता इंदिरा IVF मध्ये त्यांचे उपचार काही काळ चालू होते, त्यामुळे ज्यावेळी इतकी जास्त जोखमीची परिस्थिती त्यांच्यावरती ओढवलेली होती, त्यांना खूप हाय रिस्क होती या सगळ्यामध्ये, त्यावेळी त्यांनी मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयामध्ये जाणं हे रुग्णालयाने सुद्धा त्यांना सांगणं, डॉक्टरांनी सांगणं ही गरजेचं होतं किंवा मग कुटुंबियांनी सुद्धा त्यांना दुसरीकडे हलवणं गरजेचं होतं, जे या सगळ्यामध्ये झालेलं दिसून येत नाहीये। त्याचबरोबर मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयात जेव्हा ते म्हणजे दीनानाथ मंगेशकरला गेले आणि दीनानाथ मध्ये जे काही सगळंच प्रकरण झालं त्याच्यानंतर मग जेव्हा ते दीनानाथ मधून बाहेर पडले त्यानंतर ते ससूनला गेले आणि ससूनला त्यांनी तनिषा भिसे यांना कुटुंबियांनी ऍडमिट न करता त्यांना थेट सूर्या रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं। त्या ठिकाणी त्यांची प्रसूती सुद्धा झाली। सूर्या रुग्णालयाने आम्हाला खूप जास्त कोऑपरेट केलं असं तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून वारंवार सांगण्यात आलं होतं। मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की सूर्या रुग्णालय जे आहे ते मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय ज्या पद्धतीचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे तशा पद्धतीचं सूर्या रुग्णालय नाहीये, त्यामुळे कुठेतरी त्यांना ज्या उपचारांची गरज होती तसे उपचार त्यांना सूर्यामध्ये मिळू शकले नाहीत किंवा मिळाले नसतील असं पद्धतीचं सुद्धा सांगण्यात आलंय। त्याचबरोबर ज्यावेळी तनिषा भिसे यांची प्रसूती झाली त्याच्यानंतर खरं तर त्यांची प्रकृती ही जास्त गंभीर होत गेलेली होती, त्यांना हार्ट अटॅक येण्याची सुद्धा रिस्क जी आहे ती वर्तवली जात होती, शक्यता तशी वर्तवली जात होती। त्याचबरोबर त्यांना तब्बल 2 तास CPR दिला जात होता अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि असं सगळं असताना
त्या रुग्णालयामध्ये त्यावेळी कार्डियक अरेस्ट साठीचे जे स्पेशालिस्ट डॉक्टर असतात ते डॉक्टरच उपस्थित नव्हते. म्हणजे एखाद्या रुग्णाला हार्टचा इतका जास्त त्रास होत होता, त्यावेळी त्या ठिकाणी स्पेशालिस्ट डॉक्टर नव्हते. त्यामुळे मग त्यांना लगोलग तेथून हलवणं गरजेचं होतं किंवा मग डॉक्टर उपलब्ध नसतील तर डॉक्टर अरेंज करणं सुद्धा गरजेचं होतं. मात्र असं काहीच घडलं नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती जास्त गंभीर होत गेली. पुढे आपल्याला पाहायला मिळते की या सगळ्यामध्ये मणिपाल रुग्णालयामध्ये सूर्या हॉस्पिटलमधून जास्त प्रकृती खालावल्याच्या नंतर मणिपाल मल्टी स्पेशालिस्टला घेऊन जाण्यात आलं. त्याच ठिकाणी तनिषा भिसे यांचा मृत्यू सुद्धा झाला. खरं तर हा सगळा जो मृत्यू होता तो माता मृत्यू होता. त्यामुळे माता मृत्यू असल्यानंतर ससून रुग्णालयाला कळवणं गरजेचं होतं, जे कुटुंबियांकडून खरं तर झालं नाही, रुग्णालयाकडूनही झालं नाही. ससून रुग्णालयाला कळवण्यात सुद्धा आलं नाही. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळी शवविच्छेदन अर्थात पोस्टमॉर्टम करणं सुद्धा गरजेचं असतं. मात्र ते सुद्धा या प्रकरणामध्ये केलं गेलेलं नाहीये. असे सगळेच निष्कर्ष जे आहेत ते आता या ससून रुग्णालयाच्या अहवालामधून समोर आलेले पाहायला मिळतात. अतिशय महत्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये अशी आहे की सुरुवातीपासून एकाच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला या सगळ्यामध्ये टार्गेट केलं जात होतं. त्यांच्यावरती वेळेत उपचार न दिल्याचा ठपका ठेवला जात होता. मात्र ससून रुग्णालयाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सोडून सुद्धा इतर सगळ्या रुग्णालयांची आणि तिथे झालेल्या उपचारांची चौकशी केलेली आहे, अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर हा अहवाल सादर झालाय. त्यामुळे या सगळ्या अहवालातून जे काही समोर आलंय की जरी या सगळ्यामध्ये दीनानाथ मंगेशकर मध्ये लवकर उपचार मिळाले नाहीत, हे जितकं खरं आहे तितकंच इतर रुग्णालयामध्ये सुद्धा स्पेशालिस्ट डॉक्टर नसणं, वेळेत जे उपचार व्हायला हवे होते ते उपचार न होणं, अशी वेगवेगळ्या पद्धतीची कारणं या सगळ्यामध्ये आहेत. त्यामुळे आता या अहवालानंतर कुठेतरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थोडासा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या अहवालाच्या नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर अजूनही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णालयांना या सगळ्यामध्ये कुठेतरी एक ठपका ठेवण्यात आलेला आहे किंवा कार्डियक अरेस्टचे डॉक्टर नव्हते तरी सुद्धा पेशंटचे नातेवाईक असतील किंवा मग रुग्णालय असेल यांनी दुसरं हॉस्पिटल रेफर न करणं असेल, या सगळ्यामध्ये जे दोषी आहेत किंवा ही सगळी जी हॉस्पिटल ज्यामध्ये कुठेतरी उपचारांमध्ये काहीतरी कमतरता आढळून आली आहे, या सगळ्यांवरती कारवाई होतं का, हे कारवाई होते का, हे सगळं पाहणं या सगळ्यामध्ये खूप जास्त महत्वाचं असणार आहे. त्यामुळे हा जो ससूनचा अहवाल आहे त्यातले काहीच निष्कर्ष आतापर्यंत आपल्या समोर पोहोचलेले आहेत, आपल्या समोर आलेले आहेत. या सगळ्यामध्ये आणखी नेमके काय काय निष्कर्ष समोर येत आहेत किंवा या अहवालात नेमकं इनडेप्थ काय काय म्हटलेलं आहे, सविस्तर या अहवालात कशावरती अभ्यास झालाय आणि त्यानंतर काय काय समोर आलं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या सगळ्यानंतर कुणावरती कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.